नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, उगवणारा प्रत्येक नवा दिवस नव्या आशा घेऊन येत असतो. प्रत्येक नव्या सुरुवातीची एक वेगळीच ऊर्जा असते, पण ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला तेव्हाच जाणवेल जेव्हा आपण त्या त्या दिवसातली कामं त्यावेळीच पूर्ण करू शकू. अन्यथा पूर्वीच अपूर्ण काम करताना ताण येईल बरं. त्यामुळे नव्या संधीचा आपल्याला फायदा घेण्यासाठी रोज नव्याने सज्ज व्हा. आता मात्र थोडा अभ्यास आणि थोड्या मस्तीसाठी तयार राहा. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. मधुलिका, म्हणता म्हणता 3 महिने सरत आले ग. हो ना, आणि हे महिने कसे सरले हे आपलं सुद्धा आपल्याला कळलं नाही. हो, आणि एकदा का जानेवारी सुरू झाला की आपल्याला सगळ्यांना वेध लागतात ते मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचं, गावी जायचं, किती आंबे खायचे, कोणाकोणाशी गप्पा मारायच्या, कोणाबरोबर काय धमाल मजा मस्ती करायची हे सुद्धा मुलं आधीपासूनच ठरवतात. हो, आणि उन्हाळ्याची सुट्टी झाली की पुन्हा शालेय जीवनाचं नवीन वर्ष सुरू होतं. त्यामुळे सगळ्या नवीन गोष्टी, नवीन स्वप्न, नवा अभ्यास. अर्थात, आणि जून महिना उजाडला ना की सगळेच जण वह्या, पुस्तकं, नवीन दप्तर, वॉटर बॉटल, अगदी टिफिन बॉक्सच्या सुद्धा मागे लागतात. एकूणच काय तर तसं पाहायला गेलं तर प्रत्येक महिना हा खूप हॅपनिंग, आनंददायी असतो. पण तो एन्जॉय कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे वेळच्या वेळी. हो, पण हे सगळं आपण बोलतोय ना ते म्हणजे इंग्रजी महिन्यांच्या बाबतीत. हो, पण त्याबरोबरच आपल्याला मराठी महिने सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. हो ना, म्हणजे कोणत्या महिन्यात कोणता सण येतो किंवा कुठला ऋतू कुठल्या मराठी महिन्यात येतो हे सुद्धा आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. मग त्यासाठी आज आपण आता मराठी महिने कोणते ते जाणून घ्यायचंय, कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यासही मराठी महिन्यांचाच दिलाय. त्यांना आपण सांगितलंय की मराठी महिन्यांच्या नावांची माहिती गोळा करा आणि ती घरच्यांना सांगा. मुलांनी मराठी महिन्यांची नावं ओळखलेली आहेत आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. तर आता हा अभ्यास कोणाबरोबर करूयात बरं आपण? आता आपण हा अभ्यास करूया जागृती काटे या जिल्हा परिषद शाळा सरोला इयत्ता 2री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत, जी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई सोनाली काटे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता आपण जागृती सोबत. नमस्कार सोनाली ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? छान आहे. आणि जागृतीचा अभ्यास कसा सुरू आहे? जागृतीचा अभ्यास पण चांगला चालू आहे. कधी कधी अभ्यास घेता की नाही? हो, अभ्यास घेता तिच्या घरी. तुमच्या जवळ बसते ती अभ्यासाला की खूप चुळबुळ करते? नाही, तिथं स्वतःहून अभ्यास करायला येते माझं. अरे वा, किती छान. मी जर शेतातून जर बी आली, मला वेळ नसला घरी आल्यावर, ती स्वतःहून शाळेत काय शिकवलं, काय काय अभ्यास झाला सगळं मला घरी आल्यानंतर पूर्ण सांगते.
अरे वा, किती छान. ती तुम्हाला आपणहून काय काय घडलं हे सांगते शाळेत, ते खूप महत्वाचं आहे. हो हो, सगळं व्यवस्थित. काय शिकवला, कोणत्या वर्गात काय झालं, काय काय विचारलं, कोणते प्रश्न विचारले, कोणती चुकली ते पण सांगते. वा, किती छान, मस्त. आम्हाला सांगा, तुम्हाला तिचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? मला तर मराठीत आवडतं, कारण मला मराठी जास्त समजते. तुम्हाला तुमच्या शाळेचे दिवस आठवतात का, कधी तिचा अभ्यास घेताना? आठवता, खूप आठवता. कारण मी एवढा अभ्यास म्हणजे माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, कारण मला एवढं येत नाही, तिला एवढ्या कमी वयात भरपूर येते. खरंय खरंय. खरंच खूप छान वाटलं. आम्हाला सांगा, तिच्यातला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला खूपच आवडतो? ती एकदम गुणी आहे. असं विचित्रपणा करणार नाही, कोणाचं हातून नाव घेणार नाही, कोणी अजिबात अन्न तिला आवडत नाही, आणि कोणाला तिची वस्तूही देणं तिला आवडत नाही. अरे वा. कोणाची वस्तू घेणं आवडत नाही किंवा तिचीही तिला कोणाला देणं आवडत नाही. बर. पण ती सगळ्यांबरोबर शेअर करते का? एखादा खाऊ काही दिला, काही चॉकलेट्स दिले, किंवा काही खेळणी असतील खेळायची म्हटली तर, किंवा रंग असतील तर शेअर करते का? हा, असं खेळणं जर खेळत असली ते मुलीमध्ये तर तिच्या वस्तू देऊ शकते, तशा देते ती एकमेकांना. वा वा वा, मस्तच. आणि तुमच्या तिच्याकडनं काय काय अपेक्षा आहेत? मोठी होऊन तिने काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? मला एवढाच अभिमान वाटतंय की ती या वयात एवढं शिकते, तर पुढे तरी तिने जे जे तिला आवडीन ती मी तिला शिकायला तयार आहे. माई जर नसलं तरी तिला मी शिकाडीन, असं मला असं वाटते. अरे वा, मस्तच. शिकायची खूप इच्छा आहे, कारण आता आपण शिकलो नाही, पण आपण मुलांना जर सहकार्य करलं तर ते पुढे जाऊ शकता. खूप छान वाटलं. आणि आता आम्हाला जागृती सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो, आहे ना. हॅलो जागृती, कशी आहेस तू? छान आहे. आता काय करत होतीस? खेळत होती. काय खेळत होतीस तू आता? मी दोरी खेळत होती. अरे वा, तुला येतात दोरीवरच्या उड्या मारता? हो, येतात. किती उड्या मारते तू एका वेळेला? मी एका वेळेला 10 उड्या मारते. अरे वा. तुला माहितीये का की एका वर्षामध्ये किती महिने असतात ते? हो, माहिती आहे. किती असतात बरं? 12 असतात. शाबास. आणि एका महिन्यामध्ये किती दिवस असतात बरं? कोणत्या महिन्यामध्ये 30 असतात, कोणत्या महिन्यामध्ये 31 असतात. अरे वा, एकदम हुशार आहे जागृती. मग तसंच तुला मराठी महिन्यांची पण नावं माहिती आहेत का बरं? हो, आहे माहिती. मग सांग बरं जरा मला, नावं सांग सगळ्या मराठी महिन्यांची. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. व्हेरी गुड, मस्त. आणि असेच तुला इंग्रजी महिने पण माहिती आहेत का सगळे? हो. सांग बरं जरा मला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. शाबास. आणि मला सांग की गुढीपाडवा हा सण कुठल्या महिन्यामध्ये येतो माहितीये का तुला? हो. सांग बरं कुठल्या? चैत्र. वा. आणि होळी? फाल्गुन. शाबास. आणि गणपती उत्सव भाद्रपद महिन्यात येतो. अरे वा. नवरात्र अश्विन महिन्यात. दिवाळी कार्तिक महिन्यात. एकदम हुशार आहे जागृती. खूप 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 मस्त वाटलं. तुमच्या प्रश्नांची खूप पटापट उत्तरं दिलीस. मस्तच. मला सांग, तुला शाळेमध्ये एखादी कविता शिकवली का जी तुला खूपच आवडते? हो. मग आम्हाला ती कविता म्हणून दाखव ना ग. एरे पावसा तुला देतो पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. हा, ही तर आपण छोटे असताना म्हणायचो. अजून एखादी कविता जी तुझ्या आता पुस्तकात असेल, एखादी छान नवीन कविता. सो वारा आला, धो पाऊस आला, भिजले डोंगर भिजले रान, मोराचा पिसारा फुलला छान, धो पाऊस आला, नदी नाल्यांना पूर आला, अंगणात सजले पाण्याचे तळे, काठीची होडी पाण्यावर पडे, मुलांचा खेळ रंगत आला, धो पाऊस आला. अरे वा, खूपच छान म्हणून दाखवलीस तू कविता. आता सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? मला मोठं झाल्यावर पोलीस व्हावं असं वाटतंय. का बरं, असं का ठरवलंस तू की आपण पोलीसच व्हायचं? कारण मॅडम मी पोलीसचाच अभ्यास करेन. बरं, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. बघ ना मधुलिका, प्रत्येक महिन्यामध्ये कोणता ना कोणता तरी विशेष दिवस हा असतो.
हो, आणि त्या दिवसाची आपण सगळेच जण आतुरतेनं वाट बघत असतो. म्हणजे हो. आदल्या दिवशी रात्री झोपताना सुद्धा उद्याचा दिवस किती खास आहे याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं असतं. झोपही येत नाही बऱ्याचदा. खरंय खरंय. मुळातच आपली भारतीय संस्कृती सुद्धा विविध सणांनीच नटलेली आहे आणि सर्व धर्म समभाव आपल्या देशामध्ये खूप छान पद्धतीने जोपासला जातोय. हो, तर याचा प्रत्यय आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर नक्कीच येतो. म्हणजे सोसायटी म्हण, शाळा म्हण, कॉलेज म्हण, ऑफिस म्हण, सगळीचकडे. हो, विविध सण सुद्धा आपण एकत्रितरित्या साजरे सुद्धा करत असतो. सगळेजण आपल्याला इथे गुण्या गोविंदानं नांदताना दिसतात. खरंच, जितक्या जल्लोषाने आपल्याकडे दिवाळी साजरी होते तितक्याच आनंदाने आपण ख्रिसमस साजरा करतो आणि ईदही साजरी होते. आणि गंमत बघ, 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण ईद या सणाबद्दलचा एक अभ्यास दिलाय, कारण त्यांना ईदगाह हा पाठ आहे. त्यामुळे आपण त्यांना प्रश्नही असाच विचारलाय की ईदगाह पाठात ईदच्या दिवसाची सकाळ कशी आहे हे तुमच्या शब्दात वर्णन करा. आणि मुलांनी खूप छान शब्दात वर्णन सुद्धा केलेलं आहे. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. स्वीकृती बौद्ध, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, इयत्ता 4थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका लाखनी, जिल्हा भंडारा इथे राहते. तिच्या बरोबरच तिचे वडील मनोज बौद्ध यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, चला मग आता आपण बोलूयात स्वीकृती सोबत. मनोजजी नमस्कार, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कसे आहात आपण? चांगले आहोत. आणि कसा सुरू आहे स्वीकृतीचा अभ्यास? अभ्यास तर ठीक आहे इथे. मग घरी कोणी स्वीकृतीचा अभ्यास घेतं की ती स्वतः करते? कधी कधी वेळ मिळाली तर आम्ही घेतो, नाहीतर मग ती करते. ओके. बरं, तुम्ही कधी स्वीकृती बरोबर बसून शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का? आता एक व्हिडिओ पाहिली होती. अच्छा. आणि आता या कार्यक्रमामध्ये स्वीकृती स्वतः सहभागी होतीये, तर कसं वाटतंय तुम्हाला? चांगला वाटतंय. ओके. आता मला सांगा की स्वीकृतीमध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? प्रत्येक 26 जानेवारी म्हणा किंवा 26 जानेवारीला भाषण देत असते, गाणे वगैरे म्हणत असते ती. अच्छा. आणि मनोजजी, तुम्ही तिला कधी आपल्या सणावारांबद्दलची माहिती देता का? आपल्या भारतामध्ये जे कुठले सण साजरे होतात त्याबद्दलची पण माहिती देता का तुम्ही? सणाबद्दलची तर म्हणजे दिवाळी, दसरा वगैरे हो. अशी तर माहिती नाही सांगत आम्हाला, पण ते कधी पुस्तकामधून वाचण्यामधून ती माहिती होत असते. बरं. आहे का स्वीकृती आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. आहे. हॅलो. हॅलो स्वीकृती, कशी आहेस तू? मी चांगली आहे. गुड. आणि तुझा अभ्यास कसा सुरू आहे? माझा अभ्यास चांगला सुरू आहे. छान. आम्हाला सांग, तुझा आवडता विषय कोणता आहे? माझा आवडता विषय इंग्लिश आहे. वा वा. ओके. आणि आज आम्ही मराठीचा अभ्यास दिलाय, तर तू केलायस का? हो. व्हेरी नाईस. तर मग आधी आपण थोडासा मराठीचा अभ्यास करू, मग तुझ्या आवडत्या विषयाकडे वळू. ठीक आहे? हो. तुझ्या मराठीच्या पुस्तकामध्ये ईदगाह पाठ आहे, तर त्याचा तू अभ्यास केलायस का? हो. मग त्या ईदगाह पाठामध्ये ईदच्या दिवसाची सकाळ कशी आहे, काय सांगशील तुझ्या शब्दात तू? ईदच्या दिवशीची सकाळ किती रम्य, किती सुंदर सकाळ आहे ही. झाडे हिरवीगार दिसत आहेत, शेतात समृद्धी डोलत आहे, आकाश तर लाल झाले आहे. आज सूर्य तर पहा किती सुरेख दिसतोय, किती शांत, किती सुखद, जणू तो साऱ्या जगाला इतक्या शुभेच्छा देत आहे अशी सकाळ आहे. व्हेरी नाईस. खूप छान उत्तर दिलंस तू. तुला कोणता सण आवडतो बरं? 26 जानेवारी आणि 14 एप्रिल दसरा, दिवाळी, होळी. अच्छा, म्हणजे तुला सगळेच सण आवडतात. व्हेरी नाईस. ओके. बरं, तू आता मगाशी आम्हाला सांगितलंस की तुला इंग्रजी विषय सुद्धा आवडतो, तर आम्हाला तुझ्या इंग्रजीच्या पुस्तकातले तुझ्या आवडत्या धड्यातले 2 परिच्छेद वाचून दाखव पाहू. हो. वर्क 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 इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग. वी आर ऑलवेज ॲट वर्क ड्युरिंग द डे and even at night. We are always at work. Hands come forward and tell us what you do. We lift, we hold, we carry, we give, and we take. We pull, we push, we put 100 things we must. We too are a care. There's nothing that we can't do. We come Lord and tell us what you do. We walk, we run, we tap, we dance. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. आम्हाला सांग आता की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला मोठं झाल्यावर IPS बनायचं आहे. वाव. आणि हे तुला कोणी सांगितलं की तू स्वतः ठरवलं? स्वतः ठरवलं. ओके.
मग आम्हाला हेही सांग की तुला IPS ऑफिसर का बनावंसं वाटतंय? IPS ऑफिसर जिल्ह्याचा अधिकारी असतो आणि मला जिल्ह्याचे अधिकारी बनायचं आहे. ओके, शुभेच्छा तुला त्यासाठी. अजून भरपूर अभ्यास कर. हो. तुझ्याशी आणि तुझ्या बाबांशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. असाच छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय. रेश्मा, सण कुठलाही असला ना तरी अगदी सकाळी उठून छानपैकी तयार होणं हे प्रत्येकाला ठाऊक आहे. हो, मग दिवाळी असेल, ईद असेल किंवा न्यू इयर असेल, प्रत्येक सणाचं खास असं एक वैशिष्ट्य आहे. बरोबर. त्यामागचा उद्देश, त्यामागचा बोध आपण जर समजून घेतला ना तर प्रत्येक सण प्रत्येक जण आनंदानं नक्कीच साजरा करू शकतं. हो, अर्थातच. पण आता आपण गोष्ट साजरी करायची का? नक्कीच. गोष्टीचं नाव आहे काकूचं बाळ. हे पुस्तक प्रथम बुक्स पब्लिकेशन्सचं आहे. लेखिका माधुरी पुरंदरे आणि चित्र सुद्धा त्यांनीच काढली आहेत बरं का. आईने अनुला हाक मारली. अनु, उठ आता, किती झोपायचं ते? अनु म्हणाली, मी नाही. आई म्हणाली, मग मी एकटीच जाऊ काकूचं बाळ बघायला? अनु तटकन उठून बसली. बाळ चुटुकलं, बाहुलीसारखं, मी येणार. अनु पटापट तयार झाली. अजिबात कटकट न करता तिने दूध पिऊन टाकलं. न रडता आईकडून वेण्या देखील घालून घेतल्या. काकूच्या घरात शिरता शिरताच अनु ओरडली, काकू, कुठे बाळ? काकू तोंडावर बोट ठेवत म्हणाली, श्श्श, हळू बोलायचं, बाळ झोपलंय. झोपलंय? हॅट बाबा. अनु एकदम खट्टू झाली. आई अनुला जवळ घेत म्हणाली, अनु, बाळ अजून ना खूप छोटं आहे, त्याला त्रास नाही द्यायचा बरं का. तू ताई आहेस ना त्याची. ताई. अनुला खूप एकदम असं ऐट वाटली. ताई, पण मी एवढी खेळायला आले आणि बाळ झोपलंय कशाला? एवढ्यात बारीकसा पी 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 असा आवाज आला. उठला वाटतं. काकू म्हणाली आणि तिने बाळाला आईकडे दिलं. अनु म्हणाली, मी पण मांडीवर घेणार बाळाला. तर आई म्हणाली, नाही अनु, तुला अजून जमणार नाही, तू लहान आहेस. अनु कुरकुरली, अगो पण मी ताई आहे ना त्याची. आईने बाळाला मांडीवर घेतलं. अनुला वाटलं बाळालाच का म्हणून घेतलं, मला पण आईच्या मांडीवर बसायचंय. पण आई म्हणाली, अनु लांब हो बरं, बाळाला त्रास नाही द्यायचा, छोट आहे ना ते. अनुने गाल फुगवले, होप, आणि ती दूर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. बाळाचं पी 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 चालूच होतं. अगं बाई, शी केली वाटतं, काकू म्हणाली. मग तिने बाळाला स्वच्छ केलं, त्याची चड्डी बदलली. बाळ खुदकन हसलं. आता मात्र अनुला रागच आला. ह्या बाळाला काहीच कसं कळत नाही, चड्डीत शिशी करतं. आणि आई आणि काकू तर अगदीच वेड्या आहेत, बाळाला रागवत पण नाहीत. मी चड्डीत नुसती शू केली तरी आई एवढे डोळे मोठे करते. ह्या बाळाला मात्र मांडीवर घेऊन बसते आणि अल्लू चनलू असं करत करत त्याचे लाड करते. घरी जाऊन मी बाबालाच सगळं सांगणार आहे. अनु म्हणाली, आई मला घरी जायचंय, चल ना. काकू म्हणाली, अगं का ग, बाळ आवडलं नाही का तुला? अनु म्हणाली, काय वेडं बाळ आहे, चड्डीत शिशी करतं, बोलत नाही, खेळत नाही, मला नाही आवडलं तुझं बाळ. असलं बाळ कशाला गा आणलंस तू? घरी परत जाताना अनुने विचारलं, आई मी बाळ कधी होणार आहे? आई म्हणाली, अगं तू आता पुन्हा बाळ नाही होणार अनु, तू आता मोठी होणार. अनु म्हणाली, मला नाही व्हायचंय मोठी, मला बाळ व्हायचंय आणि तुझ्या मांडीवर झोपायचंय आणि चमच्यानी दूध प्यायचंय आणि बाबाच्या कडेवर बसून भूर जायचंय. घरी येईपर्यंत अनुची भुणभुण चालू होती. दुसऱ्या दिवशी आई अनुला म्हणाली, अनु तुझे छोटे कपडे, खेळ आणि पाळणा आपण जुई काकूच्या बाळाला देऊन टाकूया काय?
अनु ओरडली, ए नाही हा, माझा आहे तो चेंडू, आणि तो जो पाळणा आहे तो पण माझा आहे. आई म्हणाली, बरं मग हे कपडे देऊ ना, छोटे आहेत. अनु पुन्हा ओरडली, असू देत छोटे, मला ते आत्ता घालायचेत, आत्ताच्या आत्ता. मग आईने अनुला छोटंसं झबलं घातलं आणि डोक्यावर टोपडंही चढवलं. अनु रांगत रांगत घरभर फिरली. चेंडू डोक्यावर घेऊन तिने दही घ्या, दही दही असं सगळं केलं. ती त्या खुळखुळ्याशी खेळली आणि मग अनु पाळण्यात चढून बसली. तिला हाताचा अंगठा चोखत पाळण्यात झोपायचं होतं, पण झोपताच येईना. इकडून पाय पाळण्याच्या बाहेर यायला लागले, तिकडून हात पण तिला सरळ करता येईना. घट्ट घट्ट झालेलं झबलं तिला टोचायला लागलं. काहीच मजा नाही याच्यात. अनुला कंटाळा आला. अनु आईला म्हणाली, आई ग, आपण हा फ्रॉक आणि हे टोपडं आणि हा पाळणा आहे ना काकूच्या बाळाला देऊन टाकूया का ग? आई म्हणाली, देऊन टाकायचं म्हणतेस? अगं पण मग तू काय घालणार आणि तू झोपणार कुठे? अनु म्हणाली, अगं मी आता ताई झाली की नाही, ताई झाल्यावर दुसरे कपडे मोठे घालायचे असतात आणि पलंगावर झोपायचं असतं. हो का, हे नव्हतं बाई माझ्या लक्षात आलं, आई म्हणाली. अनुने दुसरे कपडे घातले. ती आईला म्हणाली, हे सगळं त्या बाळाला दे आणि ताईने दिलंय असं सांगशील की नाही? असं म्हणून अनुने आपली स्कूटर घेतली आणि ती भुर्रकन खेळायला निघून गेली. रेश्मा, गोष्ट ऐकताना जर हळूच वाऱ्याची झुळूक आली तर सगळेजण नक्कीच तिकडे कान टवकारतात किंवा सगळ्यांच्या मानात तिकडे हळूच वळतात. हो, किंवा अचानक गरम व्हायला लागलं तर कोणीतरी उठतं आणि पंख्याचा स्पीड हळूच वाढवतं. हो ग. आणि आता तर बघ, मार्च महिना सुरू आहे, अजून कुठे पूर्णपणे उन्हाळ्याला सुरुवातही झालेली नाहीये, पण उकाडा मात्र जाणवायला लागलाय. हा, म्हणजेच काय, हवेमधला बदल हा आपल्या सगळ्यांना आता हळूहळू का होईना पण जाणवायला लागलाय. करेक्ट. पण हा हवेतला बदल कशामुळे होतो हे आज आपल्याला जाणून घ्यायचंय. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण विचारलंय की हवामान बदल कशाला म्हणतात ते घरच्यांना सांगा. मुलांनी घरच्यांना तर अचूक उत्तरं दिलेलीच आहेत, शिवाय आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण हवा आणि हवामान म्हणजे काय याबद्दलची अधिकची माहिती जरा जाणून घेऊयात. अरे वा, नक्कीच. हवा व हवामान यांची माहिती घेण्यापूर्वी प्रथम आपण हवा म्हणजे काय हे पाहू. एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय. ही हवा कधी थंड असते, कधी गरम, कधी दमट तर कधी कोरडी. हवेची ही स्थिती आपण अनेकदा अनुभवत असतो आणि तिचे वर्णनही करत असतो. तुम्ही सकाळच्या शाळेला येता म्हणजे सकाळी 7 वाजता, तेव्हा हवा कशी असते? थंड. सकाळच्या वेळेतील म्हणजे तेवढ्याच 3-4 तासांची हवा कशी असते? तर थोडी थंड. परंतु जेव्हा तुम्ही शाळा सुटल्यानंतर घरी जाता तेव्हा हवा कशी असते? गरम. बरोबर. म्हणजेच ही झाली हवेची विशिष्ट ठिकाणातील थोड्या वेळेपुरतीची स्थिती. वेगवेगळ्या ऋतूत हवेची स्थिती वेगवेगळी असते. तुम्ही वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी जीवन पद्धती जगता. म्हणजे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतूनुसार तुम्ही जीवन पद्धतीत बदल करता. उदाहरणार्थ, पाऊस पडत असेल त्यावेळी रेनकोट, छत्री, गमबूट या साधनांचा उपयोग करता. उन्हाळ्यात सुती कपडे वापरता. तसेच वेगवेगळे गॉगल्स घालता, टोपी घालता, थंड पेय, थंड पदार्थ खाता. हिवाळ्यात लोकरीचे कपडे वापरता. रात्री 2-2 पांघरुणे घेऊन झोपता. अशा अनेक गोष्टी आपण त्या त्या ऋतूत करत असतो. वर्षाच्या कोणकोणत्या महिन्यांमध्ये हे ऋतू असतात तुम्हाला माहिती आहे का? पहा तर, उन्हाळा हा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात असतो. पावसाळा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात असतो. तर हिवाळा हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात असतो. म्हणजेच एका ऋतूत साधारणपणे 4 महिने असतात आणि याच 4 महिन्यात आपण त्या ऋतूचा अनुभव घेत असतो. हवामान विशिष्ट ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. हे तर आपण पाहिलेच आहे. जसे ऑक्टोबर ते जानेवारी हा हिवाळा या ऋतूचा कालावधी आहे. म्हणजे साधारणपणे वर्षाच्या त्याच महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असते.
पण जरी असे असले तरीही हे प्रमाण सर्वत्र सारखे नसते. हे प्रमाण जाणून घेण्यासाठीच हवामान शास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. म्हणजेच त्या ठिकाणची हवा वर्षातून किती दिवस थंड आहे, गरम आहे, कोरडी आहे हे पाहतात. याच निरीक्षणातून ते त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती कशी आहे ते ठरवतात. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजेच त्या प्रदेशाचे हवामान होय. उदाहरणार्थ, आपण म्हणतो की महाबळेश्वरचे हवामान थंड आहे, पण हे ठरवण्यासाठी अनेक वर्षे तेथील हवेचा अभ्यास व निरीक्षण करावे लागले आणि नंतरच हा निष्कर्ष काढला गेला. हे हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, काही ठिकाणी शीत व कोरडे, उष्ण व दमट, तर काही ठिकाणी ते उष्ण व कोरडे असते. हवामान शास्त्रज्ञ म्हणजे हवामानासंबंधी अभ्यास करणारे, निष्कर्ष काढणारे तज्ज्ञ लोक होय. हवेमध्ये बदल घडवण्यासाठी काही घटक कारणीभूत असतात. हवामान घटकांपैकी पाऊस, तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा कालावधी, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, बाष्पीभवनाचा वेग या घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात नेहमीपेक्षा बदल होतो. या बदलामुळे वातावरण आणि पर्यावरण बदलते. यासच हवामान बदल असे म्हणतात. मंडळी, मुलांचे संगोपन यामधून आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत आहोत. त्यांच्या वाढीच्या वयात घ्यायची काळजी, त्यांच्यासाठी आवश्यक असणारी वॅक्सिन्स, त्यांनी कोणत्या वेळी काय करायला हवं, त्यांच्या हालचालींकडे कसं लक्ष द्यायला हवं, या सगळ्यासोबतच त्यांच्या आहारामध्ये सगळ्याच विटॅमिन्सचा अर्थात जीवनसत्वांचा समावेश होतोय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जीवनसत्व ही किती महत्त्वाची आहेत हे काही मी वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. जीवनसत्वांसोबतच प्रथिनं देखील तितकीच महत्त्वाची आहेत. तेव्हा मंडळी, आजचा भाग नीट लक्षपूर्वक ऐका, कारण आजच्या भागात आम्ही सांगणार आहोत की मुलांसाठी आवश्यक असणारी विटॅमिन्स अर्थात जीवनसत्व कोणती आहेत याविषयी. नवजात शिशूंसाठी सर्वात महत्त्वाचे विटॅमिन कोणते? गेल्या काही आयडिया व्हिडिओमध्ये आपण नवजात शिशूंचा शारीरिक आणि मानसिक विकास अतिशय वेगाने होतो हे पाहिले आहे. विकास वेगाने होण्यासाठी 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना काही विशेष जीवनसत्वांची गरज असते. चला तर मग समजून घेऊया की नवजात शिशूंचा शारीरिक आणि मानसिक विकास वेगाने होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कोणते विटॅमिन आहे. जीवनसत्व डी, जीवनसत्व ए, लोह, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड आणि जीवनसत्व सी इत्यादी जीवनसत्वे ही मुलांसाठी महत्त्वाची आहेत. बाळाला यापैकी बहुतेक जीवनसत्वे आईच्या दुधातून मिळतात. ही जीवनसत्वे मुलांच्या हाडांच्या विकासात, मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. बहुतेक वेळा शिशूंमध्ये डी जीवनसत्वांची कमतरता दिसून येते. हे विटॅमिन डी सकाळच्या कोवळ्या उन्हातून शिशूंना मिळू शकते. लहान मुलांमध्ये विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे मऊ होणे आणि मुडदूस रोग होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नवजात बाळाला दररोज सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश घेण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. डॉक्टर नवजात शिशूंना विटॅमिन डी सप्लिमेंट देण्याचा सल्ला देतात. हे ड्रॉप स्वरूपात उपलब्ध आहे, जे शिशूंना दररोज दिले जाऊ शकते. विटॅमिन डी मुळे नवजात बालक सुदृढ होण्यास मदत होते, तसेच त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सोबत त्याची हाडे मजबूत होण्यास मदत होते. आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला जरूर आवडली असेल. तसेच व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल. चला, असेच अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. नमस्कार. सो फ्रेंड्स, विविधतेने नटलेल्या आपल्या या भारत देशात रोज एक दिवस कोणत्या ना कोणत्या कारणाने तरी साजरा केला जातो. कारण प्रत्येक दिवसाचं विशेष औचित्य असतंच असतं. मग अशा या पारंपरिकतेचं गोंडस रूप असलेल्या आपल्या या देशात प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येक सण मोठ्या आनंदाने साजरा करतो आपण. आता लवकरच मराठी नववर्ष सुरू होईल. मग मराठमोळ्या मनानं या मराठी नववर्षाची सुरुवात करायला आता सज्ज व्हा.
तुमच्या नव्या इच्छा आकांक्षांना नवी उमेद द्यायला आपली ही शाळेबाहेरची शाळा आहेच आपल्या सोबतीला. भेटूयात मग आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.